सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सावरगाव बीड येथे जन्म झालेले आबाजी तुबाजी साणप संत भगवान बाबा लहान वयातच अध्यात्माची गोडी बाबांना असल्याने नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणात समाज बांधव व भक्त परिवार आहे। नाशिक जिल्ह्यामधील पहिले मंदिर हे जेलरोड स्वामी समर्थ केंद्र शेजारी तयार होणार। बाबांचे विचार आचार वाढावा या उद्देशाने या मंदिरात बाबांची मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे। प्रभाग क्रमांक 18 श्री स्वामी समर्थ केंद्र येथे आमदार राहुल ढिकले यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या पाठपुराव्याने राष्ट्रसंत जय भगवान बाबा मंदिर नियोजित सभा मंडप बांधकामाचे भूमिपूजन सोहळा संपन्न झालाय। या कार्यक्रमाचे आयोजन प्रभागातील 4 नगरसेवक दिनकर आढाव, विशाल संगमनेरे, मीराबाई हाडगे, शरद मोरेसर, संतोष कांबळे, राहुल बेरड यांनी केले। आलेल्या पाहुण्यांचे स्वागत राष्ट्रसंत जय भगवान बाबा फाउंडेशन जेलरोड नाशिक रोड नाशिक यांनी केले। प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट श्री राहुल ढिकले, विशाल अण्णा संगमनेरे, संतोष साळवे, शरद मोरे, नारायण काकड, माधुरी पालवे, वंदना बोराडे, दिनकर आढाव, शत्रुघ्न कांगणे, रघुनाथ राठोड। या भूमिपूजन सोहळ्यात प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू सानप व नागरेसर यांनी केले। आज खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी भगवान बाबांच्या सभा मंडपाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होत आहे। प्रथमतः खरं म्हणजे आपले श्रद्धास्थान असलेल्या अनेक ग्राम मंदिराचा सभा मंडप असेल, मारुती मंदिराचा सभा मंडप असेल, शंकराच्या मंदिराचा सभा मंडप असेल किंवा इतर सुद्धा खऱ्या अर्थानं आपल्या देवदेवतांचे ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भजनांचे कार्यक्रम होतात, महिला त्या ठिकाणी भजन करतात, अशा ठिकाणी सभा मंडप बांधले। परंतु आजचं हे वेगळं आहे। खऱ्या अर्थानं ज्यांनी समाजामध्ये क्रांती घडवली त्या क्रांतीवीर नारायणराव नाईक यांचा खऱ्या अर्थानं आज स्मृती दिन आहे आणि वसंतराव नाईकांचा आणि 12 तारखेला गोपीनाथजी मुंडे यांची जयंती झाली। खरं म्हणजे ह्या लोकांनी खूप मोठा त्याग करून समाजाला खऱ्या अर्थानं मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं। गोपीनाथजी मुंडे यांनी मुंबईमध्ये अनेक लोकांना त्या ठिकाणी येऊन खऱ्या अर्थानं मुंबईच्या राजधानीमध्ये असेल त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रवाहामध्ये आणलं आणि वसंतराव नाईकांनी तर त्या ठिकाणी खूप मोठी क्रांती करून या ठिकाणी क्रांतीवीर महाविद्यालय असेल अनेक संस्था त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उभ्या झालेल्या आणि म्हणून भाऊंच्या माध्यमातून प्रत्येक कामं आपण या ठिकाणी केलेली। ही तर मंदिराची सभा मंडपाची ही तर कामं खूप त्या दृष्टीने लहान आहे, परंतु अनेक कामं मग त्या ठिकाणी आपल्या जेलरोडचा अत्यंत महत्त्वाचा असा विषय जेलरोडचं रुंदीकरण झालं पाहिजे। यासाठी आपण सिंहस्थामध्ये सातत्याने भाऊंच्या मागे लागलो आणि जवळपास 70 कोटीचा जेलरोड हा मंजूर झालेला आहे, त्याचं टेंडर झालेलं आहे, त्याची वर्क ऑर्डर झालेली आणि त्याचं काम सुद्धा लवकरात लवकर सुरू होणार आहे। भाऊंना मी सांगितलं की कॅनल रोड आमचा आता जर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहिला तर कॅनल रोडचं काम चालू आहे, ज्या ठिकाणी पाईपलाईन टाकली आणि अत्यंत लोकांना त्रास होत होता। आज त्या ठिकाणी अतिशय सुंदर असा कॉन्क्रीटचा रोड भाऊ त्या ठिकाणी लोक नाव घेत आहेत आणि ते सांगताय की अजून पुढचा टप्पा सुद्धा भाऊंच्या माध्यमातून झाला पाहिजे आणि म्हणून खूप मोठी कामं। मग पाण्याचा प्रश्न असेल, या ठिकाणी पाण्याचं खऱ्या अर्थानं आपल्या नाशिक रोडला खूप मोठा पाण्याचा प्रश्न आहे। सातत्यानं भाऊ आम्ही असेल, मोरुसकर असेल, विशाल असेल, सातत्याने भाऊंच्या मागे लागून खऱ्या अर्थाने 4 वर्षापासून प्रशासक काळ आहे, परंतु आम्ही थांबलेलो नाही, भाऊ थांबलेले नाही। सातत्यानं आम्ही महापालिकेमध्ये प्रशासनाच्या मागे लागून या ठिकाणी काम करून घेतोय। आज भगवान बाबा मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी
आपले लाडके आमदार राहुल भाऊ यांचे प्रभाग 18 तर्फे मी स्वागत करतो. दुसरी गोष्ट अशी की राहुल भाऊंनी आम्ही फक्त एकदाच राहुल भाऊंना भेटलो आणि राहुल भाऊंनी आमच्या एका शब्दावर सगळ्यांचा मान ठेवून आम्हाला सांगितलं की तुम्हाला मी 50 लाख रुपये आत्ता आणि 50 लाख रुपये त्याच्यानंतर जसे काम चालतं त्याच्या हिशोबाने देईल आणि त्याच्यात अजून जास्तीत जास्त किती बी निधी लागो तुम्हाला तुमच्या हिशोबाने डिझाईन करा, तुमच्या हिशोबाने सगळं बनवून मी तुम्हाला तो निधी अवेलेबल करून देईल आणि मी तुमच्याबरोबर 100% तिथल्या कुठल्या पण डेव्हलपमेंटमध्ये मी तुमच्याबरोबर आहे असं त्यांनी शब्द दिला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मी राहुल भाऊंचे सर्व आमच्या प्रभाग 18च्या आमचे नगरसेवक सगळेजणांच्या तर्फे मी भाऊंचे लाख लाख आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आम्हाला मी स्वतःला नशिबान समजतो का आम्हाला असा आमदार भेटला की ज्याने आजपर्यंत माझा आणि आमच्या प्रभागाच्या कुठल्याही प्रॉब्लेमचा एक शब्द बी आमचा पडू दिला नाही, आमचा मान ठेवला. त्याच्याबद्दल राहुल भाऊंचे लाख लाख आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवादांना. खरं तर आचारसंहिता उद्या लागते, परवा लागते, कधीही लागू शकते आणि हा कार्यक्रम घेणं गरजेचं होतं. कारण जर आचारसंहिता लागली तर 2 महिने परत कार्यक्रम पुढे जातो आणि परत आपलं जे काम आहे त्याला डिले होऊन जातो. त्याच्यामुळे आज मी इथे आलो, परंतु जेव्हा मी आलो तर भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग वाईज मुलाखती चालू आहेत आणि आदरणीय बाळासाहेब सानप साहेब आणि आमचे सुनील नाना केदार दोघंही तिथे मुलाखतीला बसलेत आणि दोघंही म्हटले की आम्ही सांभाळून घेऊ तुझा. दोघांची परमिशन मिळाली म्हणून मी इथे येऊ शकलो, कारण पक्षाने निवडणूक प्रमुख म्हणून माझी निवड केली होती. परंतु या दोघांच्या मार्गदर्शनाशिवाय काम करणं अवघड होतं. त्याच्यामुळे दोघांच्या परमिशनने मी इथे आलो आहे आणि दोघं इथं उपस्थित नाही आहे. त्याबद्दल मी दोघांच्या वतीने आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. कारण सानप साहेब आणि सुनील नाना केदार दोघांनी आपल्या सगळ्यांना सदिच्छा पाठवल्या. खरं तर मी विशालांनाचं कौतुक करेल की एखादं काम जेव्हा करायचं तेव्हा त्या कामाचं महत्त्व पटवून द्यावं लागतं, सांगावं लागतं. आणि अण्णा असं आहे की एखादं काम का करायचं इथपासून तर ते कसं करायचं त्याच्या नियोजनापर्यंत सगळी अंगावर जबाबदारी घेतो. काम फार कमी सांगतात, असं नसतं की हे पण पाहिजे ते पण पाहिजे. कधीतरी महिन्यातून एखादा सगळ्यात कमी मागणी करणारा नगरसेवक माझ्याकडे विशालांना आहे. कारण बाकीचे येताना आले का नगरसेवक बघितलं की मला धाक पडतो की आता काय काम आणलं, कारण निधीशिवाय कोणी येत नाही. कारण नगरसेवकांना आता प्रशासकीय काळात निधी मिळत नाही. परंतु अण्णाचं वैशिष्ट्य एक आहे की काही छोटं मोठं काम असलं ते स्वखर्चाने करून टाकतात आणि मोठं आणि सामाजिक कार्य जर असेल तरच ते शब्द टाकतात. आणि अण्णांनी एवढं मोठं आपलं राष्ट्रसंत भगवान बाबा मंदिरासाठी जे कष्ट घेतले, जो फलक केला, जेवढं माझं क्रेडिट आहे तेवढंच विशाल अण्णाचं पण इथे हे सगळं करण्यात क्रेडिट आहे. कारण आपण म्हणतो की ज्याचं आहे त्याला दिलं पाहिजे आणि अण्णाच्या डोक्यातून जे आलं, फक्त अण्णाला मी म्हटलं की आपण आता 50 लाख रुपये धरू. आता डिसेंबरमध्ये मला या अधिवेशनात पुढचा निधी मिळेल तेव्हा 50 लाख लागो, 1 कोटी लागो, 2 कोटी लागो, 5 कोटी लागो, जे काही लागतील आपण ते धरून टाकू. कारण मला वाटतं नाशिक जिल्ह्यातलं हे पहिलं मंदिर आहे आणि त्याच्यामुळे जर करायचं तर चांगलंच केलं पाहिजे, नाही तर त्या भागात हात घालायचं नाही. हा आपला माझा नियम आहे. कारण जेव्हा मी आत्ता मागे शंकर महाराजांचं मंदिर बांधलं धनकवडीच्या हिरावाडीत, तेव्हा ते माझ्याकडे आले. सुरुवातीला 20 लाख रुपये त्यांनी सांगितले, परंतु होता करता ते जवळपास 70 लाखावर गेलं. आपण विठ्ठल मंदिर आत्ता जैन नगरला बांधलं. सुरुवातीला 50 लाखापासून सुरू होऊन शेवटी 1.5 कोटी रुपयावर ते फायनल झालं. त्याच्यामुळे निधीची कमतरता आपण पडू देणार नाही. आणि मी खरं तर बघा भगवान बाबांचं जे आपण सांगितलं तर मी ते चरित्र पण वाचलं. अतिशय स्फूर्तिदायक आणि जे आपण समाजाला आपण नवीन दिशा देणारे म्हणतो तसे भगवान बाबा होते. आणि बीड जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा
फॉलोअर आहे. माझ्या आप्पांनी उल्लेख केला 12 तारखेचा. माझे वडील जेव्हा तरुण होते तेव्हा आमच्या आईचे वडील हे एसटीत होते आणि एसटीत असल्या कारणाने स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांचे जवळचे होते, निकटवर्ती होते. आणि वसंतराव नाईक साहेब जेव्हा नाश्ता द्यायचे आमच्या वडिलांना जावई म्हणून हाक मारायचे. त्याच्यामुळे ते परंपरेने आले. आणि आप्पा खूप वर्ष दादा आणि शरद पवार एकत्र होते, परंतु कधी वडील ते शरद पवारांबरोबर चांगलं बोलले नाही. कारण ते म्हणायचे की मला कायम यांनी वापरून घेतलं किंवा काय असेल ते राजकारणात गोष्टी चालतात. परंतु शरद पवारांना 12 तारखेचे आणि 12 तारखेचे मुंडे साहेब पण होते. पण मुंडे साहेबांचं नाव घेतलं तरी दादा घरीवरून यायचे, कारण जेव्हा अपक्ष महापौर झाले तेव्हा पाठिंबा देणारे मुंडे साहेब होते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री मुंडे साहेब होते. दादा मुंडे साहेबांच्या जवळ गेले. मुंडे साहेबांच्या संपर्कातून प्रमोद महाजन साहेबांची जवळीक वाढली आणि 1999 साली जी खासदारकी मिळाली ती फक्त गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे राहायला मिळाली. आणि शेवटपर्यंत त्या दोघांचा जो सहवास होता, जो स्नेह होता, तो मी डोळ्यांनी पाहिला. कारण 2014ला जेव्हा लोकसभेची निवडणूक होती तेव्हा मुंडे साहेब विधान भवनात आले आणि आमच्या दादांना विचारलं की लढवता का. आमचे दादा म्हणाले 75 वर्ष झाले साहेब म्हणे, मला 75 वय पूर्ण झालं, आता किती वर्ष खो खो खेळायचा, या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात. मला काही इच्छा नाही आहे, कोणाला तरी तरुण नेतृत्वाला द्या जेणेकरून एक चांगलं मेसेज जाईल. परंतु मुंडे साहेबांची इच्छा होती की आमच्या वडिलांनी निवडणूक लढवावी आणि त्यांनी सांगितलं की सर्व पण तोच आहे, कारण भुजबळ साहेबांसमोर सक्षम उमेदवार तेव्हा मिळत नव्हता. आणि हा जो स्नेह आहे, हा स्नेह पुढे टिकून राहिला. आणि त्याच्यामुळे आज स्वर्गीय मुंडे साहेबांचं जेव्हा नाव येतं तेव्हा मला पण वडिलांची आठवण होती, कारण माझ्या वडिलांच्या राजकीय कारकिर्दीत त्या व्यक्तीचा फार मोठा हात आहे. जागर जडस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं. अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो. फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए. और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे. मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे.